मग पंढरपूरला चक्कर झाली. मैत्रीचा आग्रह चालला होता, एकदा बाबा येऊन जा, तुम्ही नवीन एक हे सुरू केलेलं आहे, कपीजी की रसोई. कपीजी की रसोई. हा, कपीजी म्हणजे हनुमंत. हा. हनुमंतांचं जिथे पक्व पदार्थ मिळतील, मी आशीर्वादाचे मिळतील. तर मी म्हणलं की उत्सुकता होती मलाही, काय केलंय तुम्ही, कसं केलं उभं वगैरे. पण तसं तर ती गेली 12 वर्षाची वारकऱ्यांच्या सेवा करतीच आहे. पण आता पंढरपूरला त्यांचं खास स्थान निर्माण झालेलं आहे बऱ्यापैकी, आणि त्याच्यातनं त्यांनी असं हॉटेलचा एक व्यवसाय सुरू करायचा म्हणून, पण सेवा म्हणून, सेवाभावी व्यवसाय म्हणून नव्हे. वारकऱ्यांना चांगलं चविष्ट असं सुंदर जेवण मिळावं, सुंदर, रुचकर, रुचकर, स्वच्छ, पवित्र. हा, अशा ह्याच्याने. कारण कपिकुलची ती खासियतच आहे की आपण नाशिकला मी बघितलेलं आहे, ते, हा, नाशिकची ती शाखा असं म्हणता येईल. अगदी अगदी सेवा करणारेच त्यांचे अनुग्रही लोक आहेत, आणि ते खरोखर मनापासून सेवा म्हणून करतात. सगळे मैत्रीला- साधक लोक तिथे स्वतः स्वयंपाक करतात, आणि स्वतः मैत्रीला त्यांची चांगली साथ आहे. कृष्णमयी स्वतःही तिथे उभी राहते, स्वयंपाक करते. तिला स्वतःलाही त्या आणि गोष्टीची अत्यंत झोकून आवड दिलेलं आहे आहे. तिने त्याच्यामध्ये पांडुरंगांची सेवा करणं याचं तिचं हृदयस्थ आहे. जिथे आणि आहे. उत्तराधिकारी म्हणून खऱ्या अर्थाने ती शोभते. खरंय. हा, म्हणजे योग्य निवड आहे तिथे उत्तराधिकारी म्हणून. खरंय. की आतापर्यंत तिचा प्रवास जो आहे ना, तो हे फार वेगळा आहे. लहानपणापासून बघितलेला आहे. फोटोग्राफी करत असताना, वर्तमानपत्रात काम करत असताना जी काय बैल, तर त्याच्यामध्ये गुण वाखाणण्याजोगेच आहे. मी असं ऐकलेलं आहे की मे महिन्याची सुट्टी जरी असली तरी ती कामात असायची कायम. ती सगळी ती बिलं लावणं, हो. फोन अटेंड करणं, हे सगळ्या गोष्टी करायच्या. सगळ्यांनी कामाच्या कागदाची स्टेपलर करून ठेवणं, हो. तारखा टाकून ठेवणं, चेकवर स्टॅम्प मारणं, हे स्वतः बाबा केलं म्हणजे सांगायचं. 5वी 6वी 7वीत असताना सुद्धा शेजारी समाचारचा प्रेस असताना तिथे आल्यानंतर फोन घे, फोन लिहून ठेव, पलीकडच्या माणसाला विचार कोण बोलतंय, काय काम आहे. खरंय. पण ती जी तिला सवय लागलेली आहे ती आता तिला याच्यामध्ये चांगल्यापैकी उपयोगी ठरते. म्हणजे खूप वाखाणण्याजोगं आहे, चांगलं काम चाललंय तिचं कार्य. ही खऱ्या अर्थाने रामकार्य ज्याला आपण म्हणतो खरंच आहे. ते आहे त्याच्यामध्ये. आणि उज्ज्वल भवितव्य आहे तिला, ज्याला काय म्हणू आपण की ब्राईट असं फ्युचर आहे. अगदी तुझ्याकडून हे नाही ऐकायला नाही, मिळालं. बाबा म्हणून नव्हे, अगदी त्रयस्थ माणूस म्हणून जरी पत्रकार नात्याने जरी बारकाने निरीक्षण केलं तरी लक्षात येईल की खरंय. खूप काटेकोरपणे ते सगळं बघते. आणि सगळं प्रत्येक बारीक सारीक लक्ष असतं त्यांचं. नियोजन करणं, बरं हे सगळं सांभाळताना आईंच्या कार्यक्रमाचं नियोजन करणं, हे सगळं. सगळ्यात एक महत्वाचा गुण म्हणजे माझ्यातला उतरला की नाही माहित नाही मला, पण अजिबात वेळ वाया घालवत नाही, अजिबात नाही. एक मिनिट नाही की म्हणते मला कुंडलीचं गागा की लगेच व्हॉट्सअपवर ते आलेलं उत्तर, नंतर पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन, आई कुठे आहे, पराग कुठे आहे, बाबा कुठे आहे, सगळ्यांची चौकशी करून पुन्हा व्यवस्थितरित्या ते सगळं दिवसभराचं नियोजन. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पहाटे उठल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत ते अव्याहतपणे काम करत असते. वाढवलंय कार्य, सर्वदूर पोहोचवलंय. भारताच्या बाहेर आहे ना, फेसबुकवर आहे, सोशल मीडियावर आहे. खूप खूप तिने कार्याची धुरा तिच्या खूपच वयाच्या सांभाळली. मानाने खूपच करते ते, खूपच कौतुकास्पदच आहे. आहे त्याच्यात काही शंका नाही. आहे. आणि म्हणजे कौतुक किती करावं ते थोडंच आहे. खरंच आजही याही वयामध्ये काम आहे, करतोय, आहे. मला याचं खूपच आनंद, आश्चर्य आहे वयाच्या आणि 75 मध्ये अभिमान पण आहे. नक्कीच. म्हणले बाबा वय तुम्ही 75 वर्षी गाडी चालवता, म्हणलं हो, टू व्हीलर, मला रिक्षा परवडतच नाही. पण त्याच्यातला पत्रकार कायमच जागा हा. असतो. आणि बाबांना अभिमान आहे याचा, तिला खूप आनंद मला आहे. ते म्हणाले बाबा तुमचा जो मला पाहिजे ना रिव्ह्यू हॉटेल बद्दल आणि याच्याबद्दल, तो तुमचा उत्स्फूर्तपणे पाहिजे. आग्रहाने मला पंढरपूरला बोलवून 2-3 दिवस उत्तमपैकी पाहुणचार केला. आणि पंढरपूरच्या बरोबरच पंढरपूरचं पाहिलं संपूर्ण सगळं. तर त्याचबरोबर तुळजापूरला आवर्जून आमचे कुलस्वामिनी आहे, कुलदेवता आहे. तर छान दर्शन वगैरे घडवलं त्याच्यामध्ये. आणि 2-3 दिवस खरंच छान आहे. सगळा व्याप बाजूला सोडून छानपैकी पंढरपूर खऱ्या अर्थाने मी अगदी एन्जॉय ज्याला आपण म्हणू ते केलं. देवीला पुरणपोळीचं नैवेद्य नेला होता, केलं होतं ते.
ती काय आम्ही मैत्रीला अन्नपूर्णाच म्हणतो, ती काय ती अन्नपूर्णाच आहे. आहे. तिलाही पाहुणचार करायला आवडतं. खूप तिची खूप इच्छा होती बाबांनी यावं पंढरपुरात, ते बघावं, उभं केलंय. आणि मूळ म्हणजे ह्यातला उद्देश फार वेगळा आहे, ह्यातला उद्देश सेवेचा आहे. पैसा मिळवणं हा उद्देशच आहे. आणि जो काही पैसा मिळेल तो सेवाभावी म्हणून त्यांच्या रामकार्यासाठी म्हणूनच ते उपयोगात आणतात. त्यातनं काही खूप मिळवणं वगैरे हा उद्देश नाही आहे. त्यामुळे वाजवी दरात चांगले पदार्थ त्यांना सेवाभावी देणं आणि ग्राहकाचं संतुष्ट तो हे फार महत्वाचं ती जपते आहे. नाशिकचंही कार्य तितकंच महत्वाचं आहे. आणि प्रगट दिन असो किंवा रामनवमीचा उत्सव असो किंवा आता येणारे हनुमान जयंती आहे, सगळ्या कार्यामध्ये तिचा उत्साहाने भाग असतो. बरोबर. आणि झोकून देऊन काम करणं कशाला म्हणतात, त्याचं मूर्तिमंत उदाहरण. आईचे पण तिने खूप गुण घेतलेले आहेत, रक्तातलेच आहेत ते, त्याच्यात काही हे नाही आहे, पण छान आहे, म्हणजे कौतुकास्पदच आहे. चव कशी वाटली? हॉटेलमध्ये रसोईमध्ये गेल्यानंतर प्रत्येक पदार्थाची तिने मला हे दिलं, हे बाबा हे टेस्ट करून बघा, बाबा हे खाऊन बघा, हे कसं वाटतंय बघा त्याच्यामध्ये. आणि पंढरपुरातल्या इतर कुठल्याही हॉटेलपेक्षा दर जे आहेत पदार्थांचे दर अतिशय वाजवी आहेत. त्याचं कारण असं की सेवाभाव वृत्तीने ते करतात. त्याच्यामध्ये व्यावसायिकता वगैरे असा प्रकार नाही आहे की कमवणं किंवा त्यातनं किती फायदा मिळवणं वगैरे असं नाही आहे. आलेल्या ग्राहकांना, म्हणजे मी 3 दिवसामध्ये बघितलं, वेगवेगळ्या ठिकाणचे ग्राहक आले होते. कुणी कर्नाटकातनं आलं होतं, कुणी तुमच्या गुजरातमधले आले होते, कुणी खानदेश, धुळे, जळगाव वगैरे त्या भागातनं आले होते. तर ते म्हणले की वा आम्हाला पंढरपुरात कुठे काय मिळेल तर इथे छान मिळेल, वाजवी मिळेल आणि स्वच्छ, नीटनेटकं आणि चविष्ट ज्याला आपण म्हणतो. ग्राहकाला त्याच्या पैशाचा पुरेपूर मोबदला, खरं आहे, खरं आहे. असं तृप्ती तृप्ती महत्वाची. आणि त्याला कुठेही यत्किंचित हळहळ वाटणार नाही, अरे अरे पैसे उगीच गेले, असं अन्य ठिकाणी वाटतं. बरोबर. हे माझी मुलगी म्हणून मी कौतुक करतो नाही आहे, बरोबर. पण मी त्रयस्थपणे 3 दिवसामध्ये खूप बारकाईने निरीक्षण केलं. उत्तराधिकारी म्हणून ती आता सध्या जबाबदारी सांभाळतच आहे आणि भविष्यातही ती उत्तम प्रकारे सांभाळेल. आता जवळ मला वाटतं 20-25 वर्षाचा अनुभव तिच्या गाठीशी आहे. बरोबर. हा, त्या 40च्या घरात आली असली तरी वयाच्या 20व्या वर्षापासून फोटोग्राफी करत असताना, शिकत असताना, शाळा कॉलेजमध्ये असताना तिला त्याच्यातली आवड निर्माण झाली होती. त्यामुळे आईच्या पावलावर पाऊल टाकून ती आज ती सगळी जबाबदारी सांभाळते आहे आणि भविष्यातही ती उत्तराधिकारी म्हणून उत्तमपैकी नाही, त्यात काहीही शंका नाही, यत्किंचित शंका नाही. तिला शुभेच्छा. छान, अगदी खूप छान. म्हणजे माझा आशीर्वाद तर आहेच, पण एक सर्वसाधारण म्हणून एक शुभेच्छा पण देतो की नक्की. उज्ज्वल भवितव्य आहे तिला. छान छान. जय गजानन. छान वाटलं.